नमस्कार, मी जाकीर नादाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज चॅनल. पवारांच्या ढासळलेल्या गडात पुन्हा बुरुजाची बांधणी करण्यासाठी अनेक डावपेच टाकले जात आहेत. तर महाविकास आघाडीकडून भाजपचा कोण नाराज नेता फुटलाय का हे देखील पाहिलं जात आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दोन्ही पक्षाकडून जाहीर केले नाहीत. मात्र आता लोकसभेचा बिगुल काही दिवसातच वाजेल. यासाठी उमेदवाराला आपली तयारी करण्यासाठी वेळ मिळणे गरजेचे आहे. यासाठी महाविकास आघाडीचं माढ्यासाठी आता ठरलं असल्याची माहिती समोर येत आहे. राजकारणातील चाणक्य शरद पवार यांनी मागील निवडणुकीत मोहिते पाटील यांना माढ्यातून उमेदवारी नाकारल्याचा मोठा फटका बसला आणि हक्काचा गड त्यांना गमवावा लागला. मोहिते पाटील हे भाजपमध्ये काम करत असून त्यांनीही धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आणि तशी तयारी देखील त्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून देखील शरद पवार यांनी धनगर विथ मराठा समाजाचं गणित पक्क केल्याचं दिसतंय. माढ्यासोबत बारामतीतही फायदा व्हावा या धोरणाने त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना फायनल केल्याचं बोललं जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाची युती ही भाजप सोबत होती. मात्र प्रत्येक वेळी राष्ट्रीय समाज पक्षाला प्रतिनिधित्व मिळत नसल्याने महादेव जानकरांनी यंदा नवा पर्याय अवलंबत शरद पवारांची साथ धरली आहे. शब्द दिल्याप्रमाणे पवारांनी महादेव जानकरांना माढ्यातून फायनल केल्याचं देखील समोर येत आहे. खरं पाहिलं तर माढा मतदारसंघामध्ये धनगर समाजाची मतदारसंख्या ही मोठी आहे. तर यंदाच्या निवडणुकीत माढ्यात असणारा मराठा समाज हा भाजपवर नाराज असल्याचं दिसतंय. याचाच फायदा जानकरांना होऊ शकतो. राजकारणातील सारीपाटातील हा डाव शरद पवारांनी नक्कीच टाकलाय, पण तो कितपत यशस्वी होतो ही येणारी वेळच सांगेल.